रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी, रूप पाहता लोचनी. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगात म्हणतात, जयाचे रूप डोळ्यांनी पाहिल्यावर मला सुख प्राप्त झाले, तोच हा परमेश्वर. ज्याला कोणी विठ्ठल म्हणते तर कोणी माधव म्हणते. अनंत जन्मांच्या पुण्याईचा साठा ज्याच्या जवळ असेल त्यालाच ह्या परमेश्वराची आवड निर्माण होते आणि हाच परमेश्वर सर्व सुखाचे आधार आहे. आज दिनांक 10 मार्च 2024 रोजी जिल्हा रत्नागिरी मंडणगड येथील भाविक देखील संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाप्रमाणे अनुभव घेत होते. कारण होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन आणि दर्शन घेताना डोळ्यांनी पाहिलेले परमपूज्य जगद्गुरु श्रींचे सिद्ध प्रतिमेतील मोहक रूप, ज्यामुळे मनाला प्राप्त झालेले सुख आल्हाददायक आणि अवर्णनीय होते. आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 9 मार्च 2024 रोजी यजमान सौ उषा उदय भोसले या दाम्पत्याच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले आणि घराला जणू मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले. वेदसंपन्न पुरोहितांच्या मंत्रघोषात पूजन, सांजारती, नैवेद्य आणि शेजारती अशी संपूर्ण सेवा यजमानांकडून पार पडली. दिनांक 10 मार्च 2024ची सकाळ जणू आनंद, प्रेम आणि हर्ष उल्हासित वातावरणात उजाडली आणि सर्वांना ओढ लागली होती ती परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांच्या स्वागताची व दर्शनाची. विविध सुगंधित फुलांनी सजवलेल्या दिमाखदार रथामधून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका आणि प्रतिमेच्या मिरवणुकीला यजमानांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली, ज्यात सहभाग होता कलशधारी भगिनींचा, निशाणधारी बंधूंचा, ढोल ताशे, त्याचबरोबर विविध कलापथक, सुश्राव्य भजन तर आलेच. अशा संपूर्ण लवाजमासहित एका आध्यात्मिक व सात्विक वातावरणात मिरवणूक कार्यक्रमस्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. कार्यक्रमस्थळी पोहोचताच सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका आणि प्रतिमा संतपीठाजवळ पोहोचताच यजमानी दाम्पत्यांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींना माल्यार्पण करून अगदी भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर संतपीठाजवळ उपस्थित सुवासिनी भगिनींनी औक्षण केले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन संतपीठावर झाले आणि सांप्रदायिक नामघोषाने कार्यक्रमाचे ठिकाण दुमदुमून निघाले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीचे तंतोतंत पालन करीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू 100 शेतकऱ्यांना फवारणी यंत्र तर इतर 25 गरजूंना सतरंजी यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. यावेळी माननीय श्री योगेश दादा कदम आमदार व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी संस्थानाच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांच्या मंत्रघोषात श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित 2000 ते 2500 भाविकांपैकी 300 भाविकांनी आपल्या नित्यपूजेतील गुरुपादुकांचे षोडशोपचारे पूजन केले. या पूजनातील मंत्रघोषाने मंगलमय सात्विक वातावरण निर्माण झाले आणि याच मंगल वातावरणात सुरुवात झाली ती जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सुनीता काळे यांच्या सुमधुर प्रवचनाला. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या विचारांचा प्रवचनरूपी प्रसाद वाटताना त्यांनी असे प्रतिपादन केले की
सद्गुरू व्यक्ती नसून शक्ती आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात सामावलेली आहे. आणि ही अंतःकरणातील शक्ती जाणायची असेल तर सेवा, साधना आणि आचरण यासारख्या त्रिसूत्रीसारखे सुंदर माध्यम नाही. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या विचाराने प्रेरित होऊन 317 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गात प्रगतीचे पहिले पाऊल टाकले. उपस्थित भाविकांनी मनोभावे शिस्तबद्ध पद्धतीने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले आणि परमपूज्य जगद्गुरु श्रींसोबत हितगुज साधले आणि दिवस कधी मावळतीकडे गेले ते समजले देखील नाही. आणि वेळ झाली आता निरोपाची. पुरोहितांद्वारे उत्तर पूजन संपन्न होऊन निरोप आरतीने अगदी जड अंतःकरणाने मंडणगडवासियांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला आणि श्रींच्या पादुका पुढील कार्यक्रमाला मार्गस्थ झाल्या. श्री